जगन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जे त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। बऱ्याच दिवसांनी सुरू आल्यासारखं वाटतंय मला, जे खरं नाहीये. गेल्या वेळेस आपलं 465 पर्यंत झालं होतं, ज्याच्यात सांगितलं होतं की प्रारब्ध ही जी संकल्पना आहे, ही प्रारब्ध संकल्पना वेदांना का सांगायला लागली, शास्त्राला का सांगायला लागली, तर ज्यांना जग सत्य वाटतंय, देह सत्य वाटतंय, तर त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. मग बाहेर काढण्यासाठी हळूहळू हळूहळू एक एक पावलांनी असं न्यायला लागतं. मग पहिल्यांदा त्यासाठी मन आपलं शांत करायला लागतं. हे माझ्याच वाट्याला का वगैरे ज्या सगळ्या आपल्या नेहमीचे वाक्य आहेत, तर तशा पद्धतीने त्रास होऊ नये, तशा पद्धतीने माणसाने जाऊ नये, मन शांत ठेवावं, चित्त पूर्ण स्थिर राहावं, यासाठी ही प्रारब्ध संकल्पना फार उपयोगी पडते. आणखी जोपर्यंत आपण देहाला सत्य मानतोय, जगाला मानतोय, तोपर्यंत हा देह मला का मिळाला, कसा मिळाला, असाच का मिळाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लागतात. जे काय देवाने जग निर्माण केलं आपण म्हणतो, तर ते त्यांनी निर्माण केलेलं असल्यामुळे ते नियमाने बद्ध आहे, त्याच्यात पूर्ण सुसूत्रता आहे आणि त्या दृष्टीने त्याची ही व्यवस्था आहे, हे आपण पूर्ण स्वीकारायचं आहे. जे ज्ञानाला प्रारब्ध नसतं वगैरे जे आहे त्याला, कारण तो संपूर्ण जग देह हा मिथ्या मानत असतो. मिथ्या सुद्धा नाही, झालेलंच नाहीये इथपर्यंत सुद्धा कधी कधी त्याचा अनुभव जातो. मग अशा ह्याच्यात देहच जिथे नाही तिथे देहाला प्रारब्ध कुठून येणार? पण हे कधी आहे? हिमालयावरती पोचायच्या आधीच जर का आपण तिथनं दिसणाऱ्या दृश्याचं वर्णन करायला लागलो, चालेल का ते? आपल्याला तो रस्ताच पाहायला पाहिजे. वरती गेल्यानंतर काय असतं ती गोष्ट पूर्ण वेगळी आहे. आणखीन इथे जे सांगितलंय प्रारब्धाबद्दल, आणखीन जीवनमुक्ताच्या स्थितीबद्दल, ते हिमालयाच्या शिखरावरती पोचल्यानंतरची स्थिती आहे. म्हणून आपण एवढंच लक्षात ठेवायचं की तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजे जग हे मिथ्या आहे, आज मला सत्य वाटतंय, मान्य आहे. जगातलं सगळं व्यवस्थित करायचं आहे, अगदी मान्य आहे. जसं चाललंय तसं चालून द्यायचं. फक्त मनात एक खुणगाठ बांधायची की जग जसं दिसतंय तसं नाहीये, मृगजळ जसं दिसतंय तसं नाहीये. पाण्यात उभी केलेली काठी अर्धी बाहेर आहे अर्धी आत आहे, जशी दिसतीये तशी नाहीये, ती सरळ आहे. हे फक्त आपण लक्षात ठेवायचं. आणखीन आपल्या दृष्टीने साधना करत पुढे जायचं. मग ज्या ब्रह्माशी आपण एकरूप होऊन बघतोय, ज्याला आपण सच्चिदानंद वगैरे आजवर खूप पद्धतीने वर्णन केलं की फक्त ह्या जगात ब्रह्म आहे, दुसरं काहीही नाहीये, आपण खूप वर्णनं आतापर्यंत केलेली आहेत. आता आपलं 100च्याहून कमी का त्याच्या आसपास राहिलेले आहेत श्लोक.
मग इतका काळ आपण किती वेळा ब्रह्माचं वर्णन केलं बरं, विचार करायला हवा. आणि पुन्हा येणार आहे आता. हे कशासाठी एवढ्या वेळा? आपला जो एम आहे, आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे ते काय आहे आपल्याला कळायला पाहिजे. आणि कशासाठी कळायला पाहिजे? तर त्याचं जे आपल्याला इथे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूया, जे काय सांगितलेलं आहे, ब्रह्म असं आहे, असं आहे वगैरे, तसं आपल्याला वागायचं आहे. मुख्य त्याच्या मागचा उद्देश जो आहे की ब्रह्म असं असं आहे. अरे मी तर त्याच्या विरुद्ध वागते. ब्रह्म निर्विकार आहे समजा, आणि ब्रह्माला विकार नाही, ब्रह्माला काम क्रोध वगैरे कुठलंही नाहीये, आणि मला आहेत. मग हे योग्य आहे का? मी त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. ह्या दृष्टीने ब्रह्माच्या आता येणाऱ्या सगळ्या विशेषणांकडे बघायचंय. कारण ब्रह्म कसंय सांगून झालंय, आता त्या लक्षणांचा स्वतःला लावून घेऊन उपयोग करत राहायचा आहे आपल्याला. म्हणून हा जो पुढला 466वा श्लोक आहे, त्याच्यापासून पुढले 6-7 हे श्लोक जे आहेत, तर ते एकच गोष्ट सांगत असतात. त्याचं जे पालुपद आहे ते आहे एकमेवा द्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. पहिली ओळ बदलते दरवेळेस. ब्रह्माचे वेगवेगळे पैलू सांगतात. परिपूर्ण मनाद्यंतम अप्रमेयम अविक्रयम एकमेवाद्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. नेह नानास्ति किंचन हे श्रुतीचं वचन आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म श्रुतीचं वचन आहे. काय सांगतायत ते? की ब्रह्म एकम एव अद्वितीयम. एकम एव अद्वितीयम, स्वगत, सजातीय, विजातीय हे भेद त्याच्या ठिकाणी नाहीये. आपल्याला माहितीये, किंचित अगदी एका वाक्यात उजळणी करूया आपण, की एकम एव अद्वितीय म्हणजे एकच फक्त, दुसरं नाही. आता हा नेहमीचा प्रश्न आहे की एकदा एकच आहे म्हटल्यानंतर दुसरं नाही सांगायची काय हो गरज आहे? गरज आपल्याला असते. आपलं जे डोकं आहे ना, तर ते तसंच चालतं. एकच आहे, पण मग मी तिकडे जाते, त्याच्याशी बोलते. अरे दुसरं नाहीच आहे, हे परत सांगायला लागतं. आपले जे संस्कार दृढ झालेले आहेत ना, ते अशा पद्धतीने काम करतात. केवळ एक आहे म्हणून चालत नाही. म्हणून एकम एव, एकच, अद्वितीय, दुसरं नाही, असं ठासून सांगायला लागतं. मग त्याचा अर्थ काय होतो? की स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, हा त्याचा अर्थ होतो. आपल्याला माहितीये स्वगत भेद म्हणजे त्याच्या एका पदार्थात जे भेद असतात वेगवेगळे. आता माझ्या समोर हा मोबाईल आहे. मोबाईल मध्ये त्याचा स्क्रीन आहे, त्याची केस आहे, त्याचे कंट्रोल आहेत, सगळी बटणं आहेत वेगवेगळी, साऊंडचं बटन आहे, व्हॉल्यूमचं बटन आहे, सगळीच आहेत. ते त्याचा अवयव आहेत ना. मी बसलेली आहे इथे एका कोचावरती. त्या कोचाला पाठ आहे, बसायला आहे, त्याचे हात आहेत साईडला, त्याचे अवयव झाले. मला हात आहेत, पाय आहेत, डोकं आहे, बाकी सगळं जे एक एक आहेत, तर ते माझे अवयव झाले. हे सगळे स्वगत आहेत, एकाच पदार्थाचे वेगवेगळे भाग, कण. ते ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात नाहीत. बस, स्वगत भेद रहित, सजातीय भेद रहित. ब्रह्माच्या जातीचं दुसरं काही आहे का? मी माणूस आहे, माझ्या जातीची कित्येक माणसं आहे, कोट्यावधी नाही, अब्जावधी नाही, खर्व निखर्व इतकी माणसं आहेत या जगात. म्हणजे मानव जाती जी आहे, तर त्याच्यात प्रचंड व्हरायटी आहे, भेद आहेत, नानात्व आहे. तसं ब्रह्मात काहीही नाही. कारण ब्रह्माच्या जातीचं दुसरं ब्रह्म नाहीच आहे. दुसरं काही नाही म्हटल्यानंतर त्या जातीचं दुसरं असेल कसं? जड पदार्थाची एक जाती आहे, वृक्ष वनस्पतींची जाती आहे, 4 पायांच्या प्राण्यांची जाती आहे, त्याच्यात वेगवेगळ्या आहेत. आपण भेद करत जाऊ शकतो,
पण एकूण काय आहे की ज्यात हा जो आहे तर त्याच्यात समूह वाचक शब्द येतो. जिथे एकच आहे तिथे समूह येईल कुठनं, तिथनं द्वैत येईल कुठनं. असं असल्यामुळे एव पुढे येतं ते द्वैत नाहीये, विजातीय भेद नाहीये, अद्वितीय. माझ्या जातीचं माणसाच्या जातीचं आहे, आणखी जड पदार्थ इथे आहेत, त्यांच्यात अभेद आहे. ब्रह्मात भेद नाही. शास्त्र सांगतं की 6 प्रकारचे भेद नाहीयेत. कुठचे कुठचे? जड जड भेद, जड चेतन भेद, जड ईश्वर भेद, ईश्वर चेतन भेद वगैरे वगैरे. अशा पद्धतीने त्यांनी हे भेदाचा सगळा मांडणी केलेली आहे. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्बिनेशन करा की झाले 6. हे 3 मुख्य, त्याच्यात ब्रह्म ऍड करा, आणखीन भेद मिळतात. हे कसलेही भेद नाहीये हे शास्त्र सांगतं. एकम एव अद्वितीय ब्रह्म. ब्रह्म असं आहे, व्यापक आहे. ब्रह्म बृहत, व्यापक असं एकच ते तत्व आहे. आकाश आहे पण ते सापेक्ष व्यापक आहे. ते सगळ्या ब्रह्मांडांना व्यापून म्हणजे सृष्टीला व्यापून त्याच्या पलीकडे उरलाय, त्याच्याही पलीकडे ब्रह्म आहे. पुढे काय आहे की न इह, नेह म्हणजे न इह नाना अस्ति किंचन. ह्या इथे नाना पदार्थ, अनेक पदार्थ, खूप पदार्थ एक अजिबात नाहीये. किंचन, किंचित सुद्धा नाहीये, जराही नाहीये, भेद जराही नाहीये. सगळं एक रस, अखंड, निघोट सगळं असं आहे, ब्रह्म आहे ते. मग जे दिसताय ते काय? आता मी छान घाटातनं आले इथे. त्या घाटात धुकं होतं, सुंदर दिसत होतं. आणखीन दरीतून असं वरती डोंगराच्या कड्याच्या वरन ते धावत होतं. धुकं धावत होतं का? वाऱ्याच्या बरोबर ते ढग वारा पळवून देत होता, धुकं काही हलत नव्हतं. धुकं म्हणजे तरी शेवटी काय आहे? कंडेन्स वाफ आहे ना, ती सगळीकडे व्यापून आहे ना. ती केवळ थंडीच्या मुळे दृश्य व्हायला लागली. पण त्या वाफेत, त्या पाण्यात, आणखीन त्या ढगामध्ये काहीतरी भेद आहे का? कुठेही भेद नाहीये. नेह नानास्ति किंचन, जराही भेद नाहीये. ते जसं मला वेगळं भासत होतं, धावताय वाटत होतं, तसं हे जग मला वाटायला लागतं की जग चाललेलं आहे. जगात भेद आहेत. त्या धुक्यात सुद्धा कितीतरी आकार होत होते, ढगांचे किती आकार होत होते. सूर्यास्त पाहिला, इतका सुंदर सूर्यास्त होता, किती रंग होते. प्रत्यक्षात काय होतं तिथे? त्या ढगांच्या मुळे सूर्यप्रकाश रिफ्रॅक्शन होऊन वेगवेगळे ते रंग दिसत होते. प्रत्यक्षात काय होतं? तसं काहीही नव्हतं. एक सूर्यप्रकाश होता आणि तिथे पाणी मध्ये आल्याबरोबर ते सगळे रंगांचे विलास दिसायला लागले. म्हणजे प्रत्यक्षात तिथे काय होतं, हाच विचार आपल्याला जगाच्या बद्दल करायला लागतो. की जग असं सगळं भिन्नत्वाने दिसतंय खरं, पण प्रत्यक्ष काय आहे तसं आहे का ते? जे माऊलींची ओवी आहे की जडाजडी अंशी रहाटे जे सरिसी, ते चेतना गा तुझसी लटके नाही. माऊली सांगतात आपल्याला की हे चैतन्यच, हे जड काय, अजड. अजड म्हणजे चेतन. ह्या सगळीकडे ते एकच चैतन्य व्यापून आहे, त्याच्यात कुठेही काहीही भेद नाहीये. नेह नानास्ति किंचन, त्याचं माऊलींनी केलेलं भाषांतर आहे.
संत आपल्याला वेदातलंच सांगत असतात, त्याच्या पलीकडे काही सांगत नाही. साध्या सरळ भाषेत सांगतात, ते आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतात. पण प्रॉब्लेम असतो की आपल्याला ते समजत नाही. आपण ते वाचतो, ठीक आहे, जड अजड ती चेतना आहे. मला कळलं. काय कळलं? कोकणाच्या भाषेत डोंगलाचं कळलं. ही कोकणातली भाषा आहे. काहीही कळलेलं नाही एवढं म्हटल्यानंतर. म्हणून शास्त्राला, संतांना, इथे शंकराचार्यांना आपल्याला परत परत हे सांगायला लागतंय की नेह नानास्ति किंचन. एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. जे दिसतंय ते ब्रह्मावरती भासमान आहे. दुसऱ्या भाषेत ब्रह्मच ते झालंय, वास्तविक झालेलं नाहीये. पण तिथे फक्त ब्रह्म आहे हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतायत. जो संतांचा अनुभव कधी कधी येणारा, भावावस्थेत काही काही अनुभव असतात, काही निश्चय असतो की हे जे दिसतंय हे ब्रह्मच साकार झालेलं आहे. जग म्हणजे हा त्यांचा कधी कधी अनुभव असतो. मग त्यावेळी ते ह्याचा काय म्हणतात, वस्तुप्रभावादासारखे वाद येतात मग, किंवा सर्वम खलु इदम ब्रह्म हा अनुभव सांगितला जातो. कधी हा विवर्त आहे म्हणून सांगतात. जग कधी समोर आपल्या बघता बघता वितळल्यासारखं नाहीसं होऊ शकतं. मग तिथे अजातवाद येतो. म्हणजे ह्या पद्धतीने आपण जर का विचार करायला लागलो, लक्ष ठेवायला लागलो, संत काय सांगताय, श्रुती काय सांगतेय, एक वाक्यता तिथे आहे, तेच आहे, दुसरं काहीही नाहीये. कारण समजावण्यासारखं, सांगण्यासारखं नेह नानास्ति किंचन, ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. दुसरं काहीही नाहीये. ब्रह्माशिवाय या विश्वात काहीही नाहीये. ज्या अर्थी मला पदार्थ दिसतोय, इथे रुमाल आहे माझ्याजवळ, हा ज्या अर्थी मला दिसतोय, का दिसतोय? त्याच्या मागे सत्तत्व आहे म्हणून दिसतोय. मला कळतोय कारण तिथे चित्तत्व आहे, ब्रह्म आहे. मला उपयोगी आहे, मला प्रिय आहे तो. असं असल्यामुळे प्रत्येक पदार्थ जर का आपण पाहायला गेलं तर त्याच्या मागे सच्चिदानंद आहेच ना. अद्वैत मकरंदची पहिलीच ओवी आहे, अहमस्मी सदा भामी कदाचिन्नाम प्रियः इत्येवाहम कथम न ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम. सरळ लॉजिक आहे, तिथे कुठेही त्यांनी नमन वगैरे केलेलं नाही. अहम अस्मी, मी आहे, ज्ञान मला आहे ते, आणि मी मला अप्रिय कधीही नाही. असं असल्यामुळे मी ब्रह्म कसं काय नाहीये की जे सच्चिदानंद लक्षण आहे. असणं हा सच्चा आहे. सदाभामी, ज्ञान होणं मला माझं, ह्या चित्तचं लक्षण आहे. आणि मी मला कधीही अप्रिय असत नाही. सत्य आहे, आपल्याला माहिती आहे. युनिव्हर्सल ट्रुथ ज्याला म्हणतात तसं आहे ते. आपल्याला आपला कधी राग येतो? येतो राग जेव्हा आपण चुकतो, जे हवं तसं करत नाही, त्यावेळी आपल्याला राग येतो. तो आपला आपल्याला असतो का आपण चुकीचा राग असतो, त्याच्यामुळे मला दुःख होणार आहे म्हणून राग असतो? राग असतो तो त्याचा असतो. माझा मला कधीही राग येणं शक्य नाही, कारण मी सच्चिदानंद आहे. सरळ लॉजिकने अद्वैत मकरंद मध्ये सांगितलेलं आहे. असं एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नाना अस्ति किंचन. न इह, ह्या विश्वात, ब्रह्मांडात, अनंत कोटी ब्रह्मांडात फक्त ब्रह्म आहे. जे नानात्व दिसत आहे ते खरं नाहीये. ते सजातीय, विजातीय, स्वगत वगैरे भेद आपल्याला भासतात, पण ते भेद खरे नाही. साखरेचे सगळे पदार्थ केले, पूर्वीच्या काळी असायचं, रुखवत मांडलं जायचं लग्नांच्या वेळात वगैरे.
आणि मग तिथे साखरेचं घर असायचं. त्या घराच्या बाहेर साखरेचीच झाडं असायची, साखरेचीच माणसं असायची. काय फरक आहे? साखरच आहे ना शेवटी. बिस्किटांचे बंगले करायचे, त्याच्यात दुसरं काय असतं? तेवढंच असतं ना. पण तरी भेद दिसतो. नेह नाना असते किंचित. वास्तविक पाहता तिथे काहीही वेगळेपणा नाही, तेच आहे. ब्रह्माचा तसाच विचार करायला आपल्याला शिकायचं असतं, की जे दिसताय त्याच्या मागे हे सच्चिदानंद ब्रह्म आहे. जी श्रुती आहे की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. प्रत्येक होणाऱ्या बोधाच्या मागे ते अमृत असं चित तत्व आहे. ते आहे म्हणून मला बोध होतोय. ते ज्ञानरूप आहे म्हणून मला ज्ञान होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अंतःकरणात ठेवतो आणि त्या वापरतो. मागे म्हटलं होतं की घरात 100 इन्स्ट्रुमेंट असले नाही, एकही वापरलं नाही, काय उपयोग आहे? तसं आपल्याला ही हत्यारं दिलेली आहेत. ही सगळी साधनं वापरायची आणि म्हणून ती वापरता यावी म्हणून त्याचं जे सगळे अं, गुणधर्म म्हणूया आपण, कारण शब्द आपल्याला सापडणार नाही त्याचं वर्णन करायला, शब्दच नाहीयेत. सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या वर्णन केलेल्या आहेत आता याच्यानंतर. त्या कशासाठी आहेत? ती साधन आहे, ती हत्यार आहेत आपली, ती वापरायची आहेत. आणखीन जगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायची, स्वतःकडे मुख्य बघण्याची दृष्टी बदलायची. स्वतःकडे बदललं ना आपण, की जग आपोआप हळूहळू त्याची काय वासलात लागायची, वाट लागायची, त्याची जी व्यवस्था लागायची, जरा बरा शब्द वापरूया, ती व्यवस्था लावता येते मग. पण आधी स्वदेहाची, बुद्धीची, मनाची वगैरे व्यवस्था लावायला लागते. त्याचं स्वरूप जाणून घ्यायला लागतं. आणि सतत 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 ते स्वतःला लावून घ्यायला लागतं. इथे आता पहिली ओळ आहे, परिपूर्ण. परिपूर्ण आहे. आपण का धावतो एकेका पदार्थाच्या मागे? हे हवं, ते हवं. का धावतो आपण? कारण आपण अपुरे स्वतःला समजतो. हे मिळालं की मी सुखी होईन, म्हणजे याचा अर्थ मी आता सुखी नाही. मी आनंद रूप असून मला हा भ्रम झालेला आहे. पण अमुक पदार्थ मिळाला ना की मी नक्की अगदी सुखी होईन. समजा मिळाला प्रारब्धाने, सुखी होतो का? एक क्षणभर. त्याच्यानंतर परत दुसरा पदार्थ आपल्याला आठवायला लागतो. इदम मया प्राप्तम इमम प्राप्स्ये मनोरथम. आत्ता मला हे मिळालंय, आता मला ते पाहिजे. रजोगुण आपला हे काम करत असतो सारखा. आणि रजोगुण तर हालचालीला, क्रियेला, प्रत्येक गोष्टीला लागतो, तो असतोच. प्रत्येकात तिन्ही गुण आहेत आणि ते आपापलं काम करत असतात. आपण वास्तविक परिपूर्ण आहोत, आपल्याला कसलीही गरज नाहीये. पण आपल्याला गरज वाटते याला कारण मी स्वतःला देहा एवढी समजते, लहान समजते, अपूर्ण समजते. पण मी व्यापक आहे, परिपूर्ण आहे हे लक्षात घेते. याचा अर्थ हा नाहीये की देहाला त्याच्या नीड्स ज्या आहेत त्या आपण देऊ नये. देहाला सांभाळायचं आहे. जरी मी ब्रह्म असले तरी मी ब्रह्मात लीन ताबडतोब व्हायचं नाहीये. ब्रह्मलीन म्हणतात ना, जीवनमुक्त जेव्हा देह टाकतात तेव्हा ब्रह्मलीन झाले असं म्हणतात त्यांना. तसं मला व्हायचं नाही आता. जोपर्यंत प्रारब्ध आहे, परत अज्ञानाच्या दृष्टीने प्रारब्ध असेपर्यंत देह असतो. आणि ज्ञानाचा देह देखील त्याच्या दृष्टीने नसला तरी अज्ञ लोकांच्या दृष्टीने असतो. प्रारब्ध असेपर्यंत टिकतो आणि तो जीवनमुक्त त्या अज्ञ लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतो. ईश्वरी व्यवस्था, ईश्वर अज्ञानातनं चाललेला आहे. किती गोंधळ आहे.
पण हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी लावून घेतलं ना की गोंधळ होत नाही. दोन दृष्टी ज्या ह्या आहेत त्या नेहमी लक्षात ठेवायच्या, म्हणजे मग आपला गोंधळ होत नाही. की एक जी आहे तर ती अज्ञानाची दृष्टी आहे आणि त्या दृष्टीतूनच आपल्याला ज्ञानाकडे जायचं आहे. म्हणून ती दृष्टी कधीही टाकायची नाही. ती दृष्टी कायम आपल्याला ठेवायला लागते. आतमध्ये जरी निश्चय झाला तरी बाहेर वावरताना ती दृष्टी लागते. का? येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. संतांना जरी माहिती असलं की पैशाने सुख नाहीये, सुख आहे तर ते आतमध्ये आहे, तरी देखील ते जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी हे करत असतात. जगाला दाखवायचं असतं. आणखीन दुसरं त्यांचं प्रारब्ध जगाच्या आता इथे दरवेळे प्रारब्धाचं गडबड होतंय. कारण आधीच्या ह्याच्यात सांगितलंय की ज्ञानाला प्रारब्ध नाही. ही दृष्टी झाली. ज्ञानाच्या दृष्टीने प्रारब्ध नाही, कारण तोच नाही, तो ब्रह्म आहे. पण सगळा विचार आहे तो अज्ञानाच्या दृष्टीने आहे, त्यामुळे त्यालाही प्रारब्ध आहे. ही जी दोन दृष्टी आहेत या पक्क्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे शंका येणार नाही. नाहीतर आपलं कन्फ्युजन होऊन जाईल, अरे हे खरं का ते खरं, नक्की काय म्हणायचं आहे काय. या दोन दृष्टी वर्णन केल्या. सूर्यदृष्टी आहे, आणखीन पृथ्वीवरनं बघणाऱ्यांची दृष्टी आहे. सूर्याच्या दृष्टीने कुठेही अंधाराला अस्तित्व नाही. पृथ्वीवरनं बघणाऱ्याच्या दृष्टीने सूर्य उगवतो, मावळतो, पण सूर्याच्या दृष्टीने तो उगवतही नाही मावळतही नाही, तो कायम असतो. तशी ही दोघांचं आहे ते. आणि हा दृष्टीतला भेद आहे, हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपला गोंधळ अजिबात होणार नाही. ते त्या त्या कंपार्टमेंटमध्ये टाकून द्यायचं, संपलं काम. आपण आपल्या मार्गाने साधना करत राहायचं. मी परिपूर्ण आहे. परिपूर्ण असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींची सुखी होण्यासाठी गरज नाही. जगाच्या दृष्टीने आहे, देहाच्या दृष्टीने आहे, सगळं करायचं आहे, पण आतमध्ये मला दुःखी करायला कोणीही समर्थ नाही. काहीही हो, मला दुःखी होण्याचं कारणच नाहीये. मी दुःखी होणारच नाही, कारण मी आनंद रूप आहे. मी परिपूर्ण आहे. सुखासाठी कुठच्याही गोष्टीवरती मी अवलंबून नाही. का नाही? मी सुखरूप आहे, परिपूर्ण आहे. परत तेच येतं, पूर्णमिदम आहे ना, पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे जग असो नसो तो पूर्ण आहे, तसाच आहे. जग काढा, जग निर्माण करा, तो जसा आहे तसा तो पूर्णच आहे, कायम पूर्ण आहे, परिपूर्ण. आणि तो पूर्ण झाल्यामुळे त्याला पूर्ण होण्यासाठी कुठल्याही गोष्टीच्या मागे तो धावत नाही. किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजवरे. श्रुती आपल्याला इतकं हे छान सांगते, पण आपण त्याच्या मागचा अर्थ लक्षात घेत नाही. तो पूर्ण आहे हा त्याचा अर्थ आहे. त्याला सुखी व्हायला कसलीही गरज नाही. पण तरी प्रारब्धानुसार जगराहटीप्रमाणे तो आपली कर्म करत असतो. तो अनादि आहे. अनाद्यंत म्हणजे काय आहे? अनादि, अंतरहित. उत्पत्ती नाही, विनाश नाही. देहाला उत्पत्ती आहे, जगाला उत्पत्ती आहे, विश्वाला उत्पत्ती आहे, ब्रह्मांडांना उत्पत्ती आहे. नवीन तारे जन्माला येत असतात, आधीचे नष्ट होत असतात. देहाला तर जन्म मरण दिसतच आहे आपल्याला.
सगळ्याला जे जे दिसत ते ते जाणार आहे. यद दृष्टम तत् नष्टम. कधी ना कधीतरी यातला प्रत्येक पदार्थ नष्ट होणार आहे. शिवा ब्रह्म, ब्रह्माच्या शिवाय. कारण ब्रह्म अनादि आहे. ह्या सगळ्या जगाला आपल्याला आदी आहे म्हणजे सुरुवात आहे. कुठेतरी कधीतरी आपण जन्माला आलो, आपलं अस्तित्व आलं. ब्रह्म कायमच आहे, आलं वगैरे काही नाहीये तिथे. आलं नाही, गेलं नाही, ते जसं आहे तसं कायम आहे, अनादि आहे, अनंत, त्याला अंतच नाहीये. जे निर्माणच झालेलं नाहीये, कायम आहे, त्याला अंत असणारे कुठून? अंत कोणाला होतोय? ज्याला काही आकार आहे त्याचा आकार मोडेल म्हणजे ते नष्ट झालं. नाशाचे प्रकार सांगितलेत शास्त्रांनी. स्वतः नाशः, परतः नाशः, आश्रय नाशे नाशः वगैरे. स्वतः नाश म्हणजे आपलं आपण नाश होत जातो. आता आज एकादशी आहे. केळी आणली होती, झाली 4 दिवस. आज खावी म्हणून ठेवून दिली होती. नवीन कशाला आणायची? कोकणस्थ आहे मी, चिक्कू आहे थोडीशी, त्यामुळे आपली आणलेली आजच खावी असा विचार केला आणि बघायला गेली सकाळी, खराब होऊन गेलेली होती. स्वतः नाश हा तो त्याचा स्वभाव आहे. त्याचा नाश हा होणारच आहे, आपोआप होणार आहे. परतः नाश हा, कापलं कोणीतरी काल एक केळं आणखीन खाल्लं, नाश झाला त्याचा. आश्रय नाशे नाश हा, ते ज्या भांड्यात ठेवलं होतं, तर टेबलावरती ठेवलं होतं, काचेचं भांड होतं. टेबलाचा पाय तुटला, भांड पडलं, फुटलं, त्या केळ्यात सगळा काचा गेल्या. मुळात ज्या आश्रयाने ते ठेवलं होतं त्याचाच नाश झाल्यामुळे याचा नाश झाला. हे असले कसलेही नाश अंत ब्रह्माला नाही, कारण ते एकमेव आहे. ते जन्माला आलेलं नाहीये आणि त्याचा कधीही अंत कुठच्याही पद्धतीने होणार नाही. मग जेव्हा माझा अंत मी म्हणते तेव्हा देहाचा अंत आहे, माझा अंत नाही. गीतेत सांगितलेलं आहे ना, आपण वाचतो, हो करतो आणि विसरतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही, म्हणतो आपण. पण आपण तरीही देह गेला म्हणजे मी जाणार ह्या भ्रमात वावरत असतो. तरी देखील आपण मृत्यूला घाबरतो. गीता सांगते, आपण म्हणतोय, अर्थ ऐकतोय, पण त्याचं ऍप्लिकेशन ज्याला म्हणतात, स्वतःला लावून घेणं, ते आपण करत नाही. आपली सगळ्यात मोठी चूक जी होते ती तिथे होते. शास्त्र सांगतं, संत सांगतात, सगळे सांगत असतात, पण स्वतःला आपण कधीही लावून घेत नाही. आपण ती थिअरी ही पुस्तकातच थिअरी म्हणून ठेवून देतो, त्याचं प्रॅक्टिकल मध्ये रूपांतर करत नाही. आणि जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल मध्ये त्याचं रूपांतर करत नाही, जोपर्यंत स्वतःला लावून ते वापरत नाही, तसा विचार करत नाही, तोपर्यंत लक्षावधी पुस्तकं वाचली तरी काहीही उपयोग होणार नाही. आपण जसे असतो तसेच राहू. हा मोठी शोकांतिका आहे की इतकं सांगतायत संत आपल्याला, अगदी बाह्या पसरून सांगतो म्हणून म्हणतात. अरे या बाबांनो, सांगत असतात, आपण येतो, ऐकतो, पण जे वापरायचं ते आपण वापरत नाही. इतकी छान आपल्याला प्रक्रिया बसवून दिलेली आहेत, एवढं छान पद्धतीने आपल्याला संतांनी सांगितलंय, पण आपण ते वापरत नाही. अनाद्यंतम अप्रमेयम. प्रमेय म्हणजे काय? ज्याचं ज्ञान करून घ्यायचं ते. आपण मेय वगैरे म्हणतो ना,
मोजण्यासारखं. मेय म्हणजे प्रमेय, प्रकर्षाने मोजण्यासारखं, म्हणजे पूर्णपणे ज्याचं ज्ञान आपल्याला शक्य आहे होणं. घेतला हा परत रुमाल आला माझ्या हातात, इकडून इकडून उलगडून सगळीकडनं मी पाहिला, मला त्याचं ज्ञान झालं असं मी म्हणते. प्रत्यक्षात किती होतं ती गोष्ट वेगळी, पण असं मी म्हणते. अशा पद्धतीने ब्रह्म आहे का, की अरे हे ब्रह्म आहे, असं ब्रह्म नाही. ब्रह्मापर्यंत आपलं कुठल्याही इंद्रियांचं, ज्ञानेंद्रिय आपली पोचू शकत नाही. कारण ते कसं आहे आपल्याला माहिती आहे. नाही आकार उकार, नाही काही विशेष. आपलं मन बुद्धी तिथपर्यंत जातील कशी? त्यांना पकडायला काहीतरी लागतं, काहीतरी आकार लागतो, काहीतरी वैशिष्ट्य लागतं. हा रंग आहे त्याचा, मला कळलं, पण त्याला रंगच नाहीये. हा आकार आहे, त्याला आकारच नाहीये. मग मला त्याचं ज्ञान कुठच्याही ज्ञानेंद्रियांनी त्याला मोजायला जाणं, त्याचं वेगळं मी राहून ज्ञान करून घेणं हे शक्य नाही. याला स्वसंवेद्य असं दुसरं नाव आहे. स्वयंप्रकाश असं त्याचं एक नाव आहे. त्याचं तेच अर्थ सांगणारं अप्रमेय असं नाव आहे. अविक्रियम, विक्रिया म्हणजे हालचाल म्हणूया, कसलीही क्रिया नाहीये तिथे. अविक्रियम, पूर्णपणे निष्क्रिय. क्रिया कधी होते? जेव्हा आता माझा हा हात आहे, मी हलवला. का हलवू शकले? हा हात इथे होता, इथे नव्हता, म्हणून मी इकडून इथे आणू शकले. हे बोलणं झाल्यानंतर मी उठणार आहे, आणखीन दुसरीकडे जाणार आहे. का जाऊ शकणार आहे? तिथे मी नाहीये. माझा आकार आहे तो मर्यादित आहे. हा मर्यादित आकार इकडून तिकडे उचलून टाकणं शक्य आहे. टाकू नका, पण शक्य आहे. मर्यादित आहे ती गोष्ट हलवणं हे शक्य असतं. तिथे हालचाल शक्य असते, बदल शक्य असतात. पण ब्रह्माला हालायला जागाच नाहीये. केवढा प्रॉब्लेम आहे. त्याला व्यायाम करायचा म्हटलं तर हात पाय शरीर काहीच नाहीये. इकडून तिकडे जरा जाऊया असा त्यांनी विचार केला, जायला जागाच नाहीये, कारण सगळीकडे तेच व्यापून आहे. जाणार कुठे? मीची सकळ विस्तारिलो भूमंडळी, रीता ठावया राघवे वीण नाही. असं असल्यामुळे कसं काय इकडून तिकडे जाणार? काय क्रिया करणार? ते अविक्रिय आहे. कसलीही क्रिया तिथे शक्य नाही. असं हे ब्रह्म आहे. परिपूर्णम अनाद्यंतम अप्रमेयम अविक्रियम एकम एव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. याचा आपण विचार केला, या सगळ्याला कारण आहे की ते एकमेव आहे, अद्वितीय आहे, तिथे दुसरं काहीही नाहीये. द्वितीयाद वै भयम भवती, दुसरं आलं की भय निर्माण होतं. एक असताना काहीही नाही. जगात मी एकटी आली, एकटीच जाणार आहे. बाकीचं जे दिसत आहे ते येताय जाताय, शाश्वत काहीही नाही. पुढला जो श्लोक आहे तर तो सांगतोय आपल्याला की सद्घनम चिद्घनम नित्यम आनंद घनम अक्रियम एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. हे पालुपद पुढल्या आणखीन 5 एक श्लोकात तरी राहणार आहे. तेव्हा आपल्याला दरवेळी विचार करायचा आहे, तो फक्त पहिल्या ओळीचा करत जायचा आहे. सद्घन म्हणजे काय आहे? अर्थात सन मात्र म्हटलंय. काय फरक पडला? काय कळलं? जे केवळ सत्य आहे, म्हणजे ज्याचं स्वरूप केवळ शुद्ध अस्तित्व हे आहे. कसलं अस्तित्व? अस्तित्व हे तत्व आहे, कॉन्सेप्ट आहे.
संकल्पना आहे. त्याचं अस्तित्व दाखवता येणार नाही, पण सगळ्या विश्वाच्या अस्तित्वामागे त्याचं अस्तित्व आहे. ते आहे म्हणून विश्वाला अस्तित्व वाटतंय आपल्याला. त्याच्या अस्तित्वामुळे वाटतंय, कारण ते सद्घन आहे. घन म्हणजे पूर्णपणे दाटून राहिलेलं आहे. त्याचं सतरूप हेच सगळीकडे दाटून राहिलेलं आहे. पूर्णपणे तेच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. असं ते सद्घन आहे. त्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही. त्याचं ते कायम आहे, ते सत आहे. आणि सत हे तत्व आहे, केवळ ते आहे. तत्व तेपणा, असं ते आहे. असं हे सद्घन आहे. त्याच्याशिवाय, त्या तत्वाशिवाय दुसरीकडे कुठेही काहीही नाही. आकाश आहे. आता आकाश आहे आपण म्हणतो, आपल्याला दाखवता येतं आकाश? पोकळी आहे आकाश म्हणजे. इथं माझ्या हातात सुद्धा आकाश आहे. मी बसली आहे, त्या खुर्ची खाली आकाश आहे. खुर्ची आकाशात आहे. हे घर आकाशात आहे. पण तरी मला आकाश दाखवता येत नाही. आकाश ब्रह्मात आहे. कसं दाखवणार आहे ब्रह्म? आकाशापेक्षा सूक्ष्म आहे, पण ते सगळीकडे आहे, सगळीकडे व्यापून आहे. आणि ते आहे म्हणून त्याच्यावरती ह्या जगाचा भास होतो. मग अशी मी धुक्याचं हे घडलं. वाफ होती पाण्याची हवेत, म्हणून धुकं तयार झालंय. पाण्याची वाफ कुठून आली? उष्णतेमुळे पाण्याचं इव्हॅपोरेशन झालं आणि त्याची वाफ तयार झाली. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी आहे, त्याच्यापासून दुसरं काहीतरी होऊ शकतं. हे कायम जसंच्या तसं आहे. जग त्याच्यावरती भासलं तरी ते जसंच्या तसं आहे. जग गेलं तरी ते जसंच्या तसं आहे. आकाशावरती तलवार फिरवली, आकाशाला काही होणार आहे? आकाशाला जाळायचा प्रयत्न केला, तिथे काडी मी पेटवली, बघ आकाश जळताय का? काही होणार आहे का त्याला? नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकहा. कशाचाही त्याच्यावर परिणाम नाहीये. ते अविक्रिय आहे. असं दुसरा जो शब्द आहे मगाशी पाहिला आपण, त्याच्यात कसलीही बदल नाहीयेत, क्रिया नाहीये, अविकारी आहे. असं ते ब्रह्म आहे. सद्घन आहे. ते कायम आहे, आहे आणि आहे. त्याला आहे शिवाय दुसरा शब्द त्याच्या अस्तित्वाला सांगता येत नाही. चिद्घन आहे, ज्ञानरूप आहे. ते ज्ञानरूप आहे म्हणून मला पदार्थांचं ज्ञान होत आहे. ज्याचं मला ज्ञान होतं त्या पदार्थाच्या मागे तेच आहे, आणि त्या पदार्थात पण तेच भरून आहे. मग ह्याच्यात ते ब्रह्म भरलेलं असल्यामुळे, मी ब्रह्म असल्यामुळे, मी जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा ते ब्रह्म एकरूप आहेच, म्हणून मला ज्ञान होत आहे. ह्या आकाराचं मला ज्ञान होतं कारण ह्याच्यामध्ये ब्रह्म आहे आणि ब्रह्म ज्ञानरूप आहे. माझी बुद्धिवृत्ती याच्यापर्यंत गेली, याच्या आकाराची झाली. याच्या आकाराची झाल्यामुळे त्या बुद्धिवृत्तीमध्ये पण ब्रह्म आहेच. आत्मतत्व आहे, आत्मतत्वाचं प्रतिबिंब आहे. मग हे जे आहे ते यातल्या ब्रह्माशी एकरूप झालं आणि मला वाटलं की मला ह्याचं वेगळेपणाने ज्ञान झालं. वास्तविक ब्रह्म हे ज्ञानरूप आहे, म्हणून मला ह्या आकाराचा काय म्हणूया, त्याच्यात तो आकार मला भासायला लागला. जसा आकाशात ढग भासायला लागतात तसा मला तो आकार भासायला लागला आणि मला त्याचं ज्ञान झाल्यासारखं झालं. कारण याच्या मागे ज्ञानरूप ब्रह्म आहे. मी ज्ञानरूप ब्रह्म आहे. दोन्ही एकच आहे. म्हणून हा व्यवहार झाला केवळ. उपचार म्हणतात याला संस्कृतच्या ह्याच्यात. औपचारिक ज्ञान झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळं एक असताना सुद्धा ज्ञान झालं बाबा असं मी म्हणायला लागले. सगळं ज्ञानरूप आहे.
म्हणून अज्ञान देखील ज्ञानरूप आहे. मला कळत नाही हे ज्ञान आहे की नाही? मला कळत नाही म्हणजे काय आहे? त्या पदार्थापर्यंत माझी बुद्धिवृत्ती पोचली नाहीये, म्हणून मला ते कळलेलं नाहीये. पण मीच ज्ञानरूप आहे आणि मी ज्ञानरूप असल्यामुळे जगाला, अज्ञानाला जगामध्ये स्थान नाहीये. मुळात अज्ञान म्हणजे माया, मिथ्या आहे, केवळ संकल्पना आहे, केवळ भासमान आहे. जे आहे ते चित घन आहे, केवळ ज्ञान आहे. आणि नित्यम आनंद घनम अक्रियम, नित्य आहे, कायम आहे. कायम आहे म्हणजेच अंतरहित आहे, म्हणजेच भेदरहित आहे, म्हणजेच अप्रमेय आहे, आकार रहित आहे. म्हणून ते नित्य आहे. नाहीतर ते नित्य असेल कसं? अत्यंत शुद्ध आहे, बुद्ध आहे, म्हणून ते नित्य आहे. जिथे भेसळ असते ते नित्य नसतं. एकमेव अद्वितीय असं जे आहे तेच केवळ नित्य आहे. बाकी सगळ्या विश्वात भेसळ आहे, पंचमहाभूतांची, 3 गुणांची, जे निर्माण झाल्यात असं आपल्याला वाटतं, पण वास्तविक केवळ ब्रह्म आहे. आपल्याला इथे पोचायचं आहे आता. केवळ ब्रह्म आहे. जगाचा बात करायचा आहे आपल्याला, आणि तो बाद ह्या पद्धतीने आपल्याला करत जायचा आहे. असा जर का आपण बात करू शकलो तर आपण जिंकली. नाहीतर हारणं काय कायमचं आहेच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम चाललेलंच आहे आपलं, चालवून द्या. पण जर का आनंदरूप व्हायचं असलं तर ह्या पद्धतीने आपल्याला सतत अप्लाय करायला लागतं. नित्यम आहे, आता नित्य ब्रह्माला लावता येतं, तसंच आनंदाला पण लावता येतं. कायम आनंद आहे, आनंद घन आहे. ते आनंदाशिवाय तिथे दुसरं काहीही नाही. दुःखाचा लवलेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना की दुःख औखदासी न भेटे. औषधापुरतं सुद्धा कणभर सुद्धा दुःख नाहीये. आनंद घन, केवळ आनंद, सद्घन, चिद्घन, आनंद घन, असं ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म मी आहे हे विसरायचं नाही. म्हणून मला दुःख नाही, स्थान नाहीये. जे काय आहे ते केवळ प्रतिकूल मला वाटतंय, प्रत्यक्षात काय आहे माहिती नाहीये. जे खरं ईश्वर करतो ना, म्हणजे आता परत मी जगाच्या ह्याच्यातनं बोलतेय, ब्रह्माला आपण बाजूला ठेवूया परत, की ईश्वर जे काय करतो तर ते आपल्या भल्यासाठी असतं. त्याच्यातनं पण खूप शिकत जातो. आणि आपल्याला अंतापर्यंत जो हा ब्रह्मापर्यंतचा, मी ब्रह्म आहे ह्या ज्ञानापर्यंतचा प्रवास करायचा आहे, तर त्याच्यासाठी कठीण प्रसंग अत्यंत महत्वाचे असतात. आपण खूप शिकतो त्याच्यातनं. आनंद घन आपण आहोत, पण आपण असं हे दुःख आगंतुक ओढवून घेत असतो. आपल्याला प्रतिकूल जरी वाटलं तरी प्रत्यक्षात ती एक घटना असते, जशी घडायची तशी घडते ईश्वराच्या ह्याच्याप्रमाणे. ती मला प्रतिकूल वाटली, दुसऱ्या कोणाला अनुकूल वाटेल. आज जी मला प्रतिकूल वाटतेय ती पुढे अनुकूल होती असं लक्षात येईल. म्हणून मी आनंद घन आहे. आनंदाशिवाय माझ्यात दुसरं काहीही नाहीये. ज्या घटना आहेत त्या येतात जातात आकाशातल्या ढगांप्रमाणे. कायम टिकणारं काहीही नाहीये ते. माझा आनंद मात्र कायम टिकायला, टिकायलाच हवा तो. म्हणजे सद्गुरूंनी एक फार छान वाक्य सांगितलं होतं. एक होतं कोणीतरी, तर ते त्यांच्या दुःखातनं बाहेर पडूच शकत नव्हतं. चांगले साधक, पण दुःख कुरवाळत बसले होते. त्यांना सांगितलं की तुला
स्वतःला दुःखी करण्याचा अधिकार नाहीये. तू आनंद रूप आहेस. आणि असं असताना तू स्वतःला दुःखी जर का करते, हे चूक आहे. तो अधिकार नाहीये. त्याच्यातून बाहेर आली ती व्यक्ती. मी आनंद घन आहे. घटना आहेत त्या अनुकूल प्रतिकूल कशाही असो, असून देत, त्यांच्या जागी ते असून देत. जग जगा परी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले. ते सूत्र हाती घेतले असे न व्हावे. पण मी ते सूत्र हाती घ्यायला जाते, त्याला अनुकूल प्रतिकूल म्हणते, त्याच्यात सुधारणा करायला जाते, लोकांना बदलायला जाते. स्वतःला बदला पहिल्यांदा, मग लोकांचं. पहिला विचार स्वतःला करायचा असतो, स्वतःचा करायचा असतो. मी सच्चित आनंद आहे, हा विचार ठेवायचा आहे. बाकीच्यांचा विचार करायचा नाही. परमार्थात इतर कोण कसं आहे हा विचार अजिबात नाहीये. मी कशी आहे, मी काय करायचं आहे आणि काय व्हायचंय, हा विचार ठेवायचा आहे. याला स्वार्थ म्हणा, नाही तर काहीही म्हणा. परमार्थात असंच करायला लागतं. जगाच्या बाबतीत जे आपल्याला कर्तव्य आहे ते व्यवस्थित उत्तम करायचं आहे. पण मला परब्रह्मरूप आनंद रूप व्हायचं आहे, हे कधीही विसरायचं नाही. नित्यम आनंद घनम अक्रियम. परत तेच आहे की कसलीही क्रिया नाहीये, कसलेही बदल नाहीये, म्हणजे कसलेही विकार नाहीये, ज्याला निर्विकार अविकार वगैरे आपण म्हणतो. अक्रियम. क्रिया व्हायला किंवा बदल व्हायला मुळात काहीतरी आकार लागतो. सगळ्याला तेच आहे. जे निरवयव आहे त्याला आकार कुठून येणार? जे कणांचं बनलेलंच नाहीये त्याला आकार कुठून येणार? आकार नाही म्हटल्यानंतर क्रिया कुठून येणार? त्याच्यात बदल कसे काय कुठले येणार आहे? शक्य नाहीये. ते जसं आहे तसं सच्चित आनंद घन आहे. त्याच्यात काहीही विकार होणं शक्य नाही, त्याच्यात कसल्याही क्रिया होणं शक्य नाही. ज्या क्रिया होतात तर त्या ह्या देहाच्याकडनं होतात, जगाच्याकडनं होतात. त्याच्या क्रिया नाही. परत हे लक्षात घ्यायचंय की देह हलतोय, देह तरी वरी चिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसींची. संतांनी बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपण त्याच्या मागचा अर्थ लक्षात घेत नाही. आपला प्रॉब्लेम मोठा हा आहे. हे सगळं पाठ होईल, वाचू, पण ते स्वतःला कसं लावायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि स्वतःला लावून घेणं फार 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 किती वेळा म्हणू महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय माझ्यात बदल होणार नाही. जोपर्यंत मी स्वतःला लावून घेत नाही तोपर्यंत माझ्यात बदल होणार नाहीये. आणि माझ्यात जोपर्यंत बदल होणार नाहीये तोपर्यंत मी ह्या जगात अडकलेली असणारे सुख दुःख भोगणारे आनंद रूप होणार नाही. ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, ह्या ज्या सगळे विकार आहेत, ते माझ्यात नाही आहेत. जे चाललेलं आहे ते देहापुरतं मर्यादित आहे. नित्यम आनंद घनम अक्रियम एकमेवा द्वितीय एकमेवा द्वयम ब्रह्म नेह नाना अस्ति किंचन. परत तीच ओळ आलेली आहे. पुढचा जो श्लोक आहे त्याला आपण सुरुवात करून ठेवूया. प्रत्यगेकर संपूर्णम अनंतम सर्वतोमुखम एकमेवा द्वयम ब्रह्म नेह नाना अस्ति किंचन. प्रत्यक. प्रत्येक रसम म्हणजे प्रत्येक एकरसम. प्रत्येक म्हणजे आतमध्ये असलेलं, म्हणजे माझ्या आतमध्ये ते आहे. सगळीकडे आहे म्हटल्यानंतर आतमध्ये आहे बाहेर आहे म्हणायची गरज आहे का? पण आहे, सांगायला लागतं. प्रत्येकात तेच तत्व भरून आहे. सगळीकडे ते ब्रह्म बघायला शिका, मग इतरांचा आपल्याला राग द्वेष वगैरे काही येणार नाही. सांगायला लागतं हे. ते प्रत्येक आहे, प्रत्येकात प्रतिऐंच. प्रत्येकाच्या मध्ये तेच आणि तेवढंच आहे. मुंगीमध्ये जेवढं आहे तेवढंच माणसात आहे, तेवढंच हत्तीमध्ये आहे, तेवढंच डायनासोर मध्ये होतं.
सगळीकडे सगळ्यांच्या सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी स्फूर्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तीच गोष्ट माऊलींनी ह्या शब्दात मांडली की प्रत्येकाच्या अंतरंगात तेच तत्व भरून राहिलेलं आहे. एक रस आहे ते. एक रस आहे म्हणजे तिथे आनंद रसाशिवाय, सच्चिद आनंद रसाशिवाय तिथे दुसरा रस नाहीये. आणखीन तेच सगळीकडे व्यापून असल्यामुळे प्रत्येकात तेच भरून राहिलाय. आकाश प्रत्येक पदार्थात व्यापून आहे असं सांगायला लागतं का? ब्रह्म आकाशाला पण व्यापून आहे. प्रत्येक एक रसम पूर्णम, पूर्णचा विचार आपण थोडाफार केला. अनंतम, तोही विचार आपण थोडासा केला. सर्वतोमुखम, सर्वतोमुखम म्हणजे सगळीकडे आहे. परत ते नाही अशी जागा नाही. म्हणून ब्रह्म हा जो ग्रुप आहे तो एक रस पूर्ण अनंत असल्यामुळे सर्वतोमुखम प्रत्येक आहे. सगळीकडे आहे, प्रत्येकात आहे. ते नाही अशी जागा नाहीये. याला ओतप्रोत असा दुसरा शब्द आहे. आत बाहेर सगळीकडे ते नाही अशी जागा नाहीये. ते सगळीकडे आहे, माझ्यात आहे, समोरच्यात आहे, म्हणून मला दुसऱ्याचा राग यायचं काही कारण नाही. म्हणजे राग जो येईल तर तो त्याच्या त्रिगुणांच्या मुळे जे त्याचं वागणं होतं त्याच्यामुळे, पण त्याचं स्वरूप तेच आहे. म्हणून तो राग टिकायला नको. ऍक्शन घ्यायची ती घ्यायची, पण त्याच्याबद्दल द्वेष वाटायला नको. तर त्याचं माझं रूप एकच आहे. मीच माझा करणार आहे का राग? मी चुकले म्हणून मला स्वतःचा राग आल्यासारखा वाटतो, पण वास्तविक असतो का तो? तसंच दुसरा चुकला, त्याचा राग आल्यासारखा वाटला, तो वास्तविक आहे का? हे जे सगळे विचार आहेत हे आपण जर का केले तर मग ते एकमेवा द्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन हा विचार आपला पक्का होऊ शकतो. हा विचार करायचा. आणखीन या विचाराच्या साह्याने आपण स्वतःला कायम आनंदात ठेवायचा, सुखी ठेवायचा प्रयत्न करायचा. मी ब्रह्म आहे हे विसरू नये. अहम ब्रह्म हे कधीची विसरू नये. दासबोधात सतत सांगतात हो संत. मला पुन्हा पुन्हा हे अगदी जाणवतं की संत आपल्याला तेच सांगत असतात, परत परत सांगत असतात. शास्त्रीय भाषेशिवाय साध्या भाषेत सांगत असतात, पण आपण ते लक्षात घेत नाही. आपण स्वतःला लावून घेत नाही. आपण सगळं तो प्रयत्न करूया अशी मी देवासमोर प्रार्थना करते. आणि इथे थांबते. आज 468 पर्यंत आपण आलेले आहोत. हरि ओम. खूप खूप धन्यवाद ज्योत्स्नाताई. तुम्हाला इथून पुन्हा साष्टांग नमस्कार करतो. कोणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून किंवा मायक्रोफोन ऑन करून विचारू शकतो. ज्योत्स्नाताई, एक समाधान आणि आनंद या दोन शब्दात जवळीक आहे की जवळ, म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने एकत्र एकच अर्थ घेऊ शकतो का दोन्ही शब्दांचा? समाधान हे वृत्ती सापेक्ष येतं थोडस. हम्म. वृत्ती अच्छा. अखंड तिथे असणं हे समाधान आहे. सम्यक म्हणजे आधार. अखंड अनुसंधान आपण असलं हम्म. की आपल्याला दुःखाचा स्पर्श होत नाही, मग समाधान वाटतं आपल्याला. आणखीन आनंद हा भरून राहिलेला व्यापक आहे. हम्म. आपलं ते स्वरूप आहे. समाधान हे आपलं स्वरूप नाहीये.
आनंद हे आपलं स्वरूप आहे. त्याची व्युत्पत्ती पाहणं, सम्यक आधा, आधान. सम्यक आधा. पूर्णपणे तिथे चित्त राहिलेलं आहे, ते समाधान आहे. म्हणून ते वृत्ती सापेक्ष होतं. म्हणून ती अच्छा. चित्ताची अवस्था होते. छान. आलं लक्षात. लोक अजून विशेषणांचा विचार करतायत बहुतेक, म्हणून प्रश्न पडत नाहीयेत. नाही, मला वाटतंय की त्या दोन दृष्टी सांगितल्या गेल्यामुळे प्रश्नांना जागा उरलेली नाहीये. दृष्टी ज्या आहेत दोन, होय. त्याच्यामुळे सगळे जे प्रश्न असतात ते त्याच्यावरती अवलंबून असतात. पण शंकराचार्यांनी आपल्याला तसं सांगून ठेवल्यामुळे प्रश्न शिल्लक राहत नाही. ठीक आहे. मग शेवटचा बघूया. श्लोक घेऊ मग. अच्छा. हो, अगदी. ठीक आहे. पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री